नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सेमिस्टर एक्झाम जवळ आली आहे, बरोबर. त्यामुळे जरा टेन्शन वाढलंय, थोडं गरमागरमीचं माहोल आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे हा सब्जेक्ट सायन्स 1 आणि 2 ह्यांचं प्रिपरेशन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न राहतो, बरोबर. आता मोस्टली सेमी इंग्लिशवाल्यांना तर खूप जास्त टेन्शन असतं की सर आमच्या डोक्यामध्ये ते शब्दच राहत नाहीयेत किंवा आम्ही जे उत्तरं पाठ करतोय त्याच्यामध्ये चुका होतात, बरोबर. तर आज ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुमच्या चुका काय आहेत त्या पण नीट समजून सांगतो. त्या चुकांमधून काय काय होतं, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काय काय भोगावं लागलंय ते सगळं बघूया. नंतर नवीन प्रिपरेशन प्लॅन कसा असतो, त्यातून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी समजून येतील, सोबतच चॅप्टर वाईज कसं डिव्हिजन केलं जातं, प्रत्येक सेक्शनला कसा टाइम अलॉट केला जातो, या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे व्हिडिओज तुम्हाला नक्की भेटतील. आता चला सुरू करूया. लवकरच तुम्हाला S2 चा पण प्लॅन देईल, टेन्शन घेऊ नका. आता फक्त S1 वरती फोकस ठेवा. S2 चा व्हिडिओ नक्की येईल आणि ऍट द एंड व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की सांगा प्लॅन तुम्हाला कसा वाटला. चलो, आता सायन्स 1चं प्रिपरेशन करताना मेन गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कंप्लीट सिलेबसचं प्रिपरेशन करायचंय. एक्झामला आपल्याला कंप्लीट सिलेबस आहे, बरोबर. पण सिलेबसचं कंप्लीट प्रिपरेशन करताना चॅप्टर वाईज जर आपण प्लॅन बनवला तर प्रिपरेशन करणं इझी जाईल. म्हणजे कसं बघा, आता तुम्हाला एकूण 10 चॅप्टर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 चॅप्टर मध्ये तुम्ही जर असं ठरवलं की पहिल्या चॅप्टरला जो प्लॅन होता तो मी दुसऱ्या चॅप्टरला वापरतो, तो तिसऱ्याला वापरतो, असं करत करत मी 10 चॅप्टर पूर्ण करतो, तर ते नाही होणार. प्रत्येक चॅप्टरला प्लॅनिंग हे वेगळं असतं, प्रत्येक चॅप्टर वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टरसाठी लागणारा जो काही टाइम असेल तो सुद्धा वेगळा असेल, बरोबर. त्यामुळे आपल्याला प्रिपरेशन करताना चॅप्टर वाईज करावं लागेल. मग चॅप्टरमध्ये पण काही पार्ट्स येतात, सेक्शन्स असतात, काही कन्सेप्ट असतात, मग चॅप्टरला सुद्धा आपल्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे बेसिकली आपल्याला प्रिपरेशन करताना असं जावं लागेल की आपल्याकडे बुक आहे, मग त्या बुकमध्ये काय आहेत, त्या चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टरमध्ये काय आहेत, त्या कन्सेप्ट आहेत. मग अशा बेसिक स्टेपनुसार अगदी छोट्या छोट्यापासून आपण कसं जाऊ, मोठ्या गोष्टीकडे प्रिपरेशन करत जाऊ. कळलं. चलो, आता मेन गोष्ट समजून घ्या, तुम्ही नक्की कुठं चुकता. कारण आपल्याला जर आपली चूक नाही समजली तर आपण ती चूक दुरुस्त नाही करू शकत, राईट. चलो, आता तुम्ही कुठं चुकता किंवा आपण कुठं चुकतो, इन जनरल एखादा स्टुडंट कसा प्रिपेअर करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, चॅप्टर रीड करेल. रीडिंग झाल्यानंतर चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स घेईल, पॉइंट्स घेईल. त्यानंतर धड्याखालचे जे काही क्वेश्चन्स असतात ते प्रिपेअर करेल आणि शेवटी PYQ करेल. म्हणजे त्याला असं वाटलं की आता आपला चॅप्टर झाला. आता मला एक गोष्ट नीट सांगा, जर आपण या पद्धतीने प्रिपेअर केला तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय, चॅप्टर मध्ये असणाऱ्या कन्सेप्ट आपल्याला आठवणारच नाहीत. जरी आठवल्या तरी त्या कन्सेप्ट मधले जे इम्पॉर्टंट वर्ड असतात, जे आन्सर मध्ये असणं अपेक्षित आहे, ते आपण एक्झाम मध्ये चुकू शकतो. किंवा अजून एक प्रॉब्लेम येईल की आपल्या आन्सरचा जो काही सिक्वेन्स असेल तो सुद्धा चुकू शकतो, बरोबर. आता कसं, एक्झाम्पल बघा, नीट बघा. हा 2 वर्षापूर्वी आलेला क्वेश्चन होता, एक्सप्लेन डोबेर अँड ट्राइड्स विथ एक्झाम्पल. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा येतो की डोबेर अँड ट्राइड्स घड्याखाली क्वेश्चन नाहीच आहे, बरोबर. तरी सुद्धा चॅप्टर रीड केल्यामुळं, कन्सेप्ट माहिती असल्यामुळं आपण डोबेर अँड ट्राइड लिहू शकतो, पण एक्झाम्पल नाही आठवणार. झाला का नाही प्रॉब्लेम. म्हणजे काय झालं, एवढी सगळी मेहनत करून पाण्यात गेली आणि आउटपुट पण आपल्याला असाच मिळतो बघा. म्हणजे एक तर आपल्याला क्वेश्चन नीट समजून येत नाही, किंवा हा ह्या चॅप्टर मधला होता, चॅप्टर मधल्या ह्या पार्टचा होता हे सुद्धा समजत नाही. नंतर आन्सर जरी आठवलं तरी सिक्वेन्स समजून येत नाही, सिक्वेन्स वर खाली होतो. मग आन्सरची अॅक्युरसी आपोआप कमी होती आणि शेवटी मार्क कमी मिळतात. म्हणजे बघा, हा एक फ्लो झाला. प्रिपरेशन करताना जर तुम्हाला क्वेश्चन नाही समजला तर तुम्ही सिक्वेन्स जो काही असेल आन्सरचा तो नीट लिहिणार नाही. आन्सर नीट नाही झालं तर अॅक्युरसी कमी राहील. अॅक्युरसी कमी राहिली की ऑटोमॅटिकली आपला स्कोर कमीच होतो, बरोबर. म्हणजे शेवटी ही अशी अवस्था होती. मग आता ह्याच्यापासून वाचलं पाहिजे. बघा, आपल्याकडे दिवस कमी नाहीयेत, बरोबर. आपल्याकडे जवळपास 5 महिने आहेत. एकदम कमी दिवस नाहीत, एकदम जास्त दिवस नाहीत, मीडियम दिवस आहेत, ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतो. आता सगळ्यात पहिला गोल आहे म्हणजे सेमिस्टर एक्झामचा. त्याचं प्रिपरेशन कसं करताल, नवीन प्रिपरेशन प्लॅन नुसार नीट लक्ष द्या. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, प्रिपरेशन करताना चॅप्टरला डिवाइड करायला शिका. बोर्डाने तुम्हाला जे चॅप्टर दिलेले आहेत ना, ते एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक वे मध्ये दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी सेक्शन वाईज एक्सप्लेन केले. आता एक्झाम्पल बघा, चॅप्टर नंबर 2 आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीचे पहिले 4 ते 5 पेजेस, 3,
5 पर्यंत, ऑलमोस्ट 5 पर्यंत तुम्हाला काही सायंटिस्टची नाव आहेत, बरोबर, सायंटिस्ट, आणि त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलं होतं त्याचा पूर्णपणे थिअरी टॉपिक आहे, आणि त्यांनी जे काही केलं त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत, काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे ज्याला आपण मेरिट्स डिमेरिट्स बोलतो, हा पहिला पार्ट झाला. म्हणजेच मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनण्याआधी जे झालंय ती हिस्ट्री त्यांनी सुरुवातीच्या पेजेसमध्ये एक्सप्लेन केली, बरोबर. त्यानंतर पेज नंबर 6 पासून बघितलं, 6 आणि 7 ह्या 2 पेजेसवरती व्यवस्थित मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा बनला हे त्यांनी सांगितलंय. म्हणजेच चॅप्टरचा काय झाला, हा सेकंड पार्ट झाला. आणि शेवटी एंडिंगला म्हणजेच 8, 9, 10, 11 आणि 12 ह्याच्यामध्ये त्यांनी चॅप्टर बद्दल, म्हणजेच जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल होता त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, बरोबर. मग आता मला सांगा, जर समजा मला क्वेश्चन आला एक्झाम मध्ये आणि मला रिअलाइज झालं की बाबा हा क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 मधला आहे, मग मला आठवलं चॅप्टर नंबर 2 मधला हिस्ट्री सांगितली आहे का, पिरियॉडिक टेबल सांगितलंय का, त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेत, ह्यापैकी कुठला प्रश्न आला हे समजलं तर मला फक्त एवढ्या पेजेसवरतीच फोकस करावा लागेल. जर पहिला हिस्ट्रीवरती आला असेल तर मी एवढ्या पेजेसवरती फोकस करेल. जसं की वरचं एक्झाम्पल बघा, काय एक्झाम्पल होतं, डोबेर अँड ट्राईड्स. इझिली समजून येतंय की बाबा सायंटिस्टचं नाव आलंय म्हणल्यावरती पहिल्या 5 पेजेसवरचं काय असणार आहे क्वेश्चन. आता 5 पेजेसवरती पण नाही जायचं, अजून फिल्टर पुढे लागेल, पहिल्या 5 पेजेसमध्ये पहिल्या पेजवरचाच क्वेश्चन विचारलेला आहे. झाला का नाही कमी. म्हणजेच पूर्ण चॅप्टरची 12 पानं आठवण्यापेक्षा आपल्याला त्या चॅप्टरचं एकच पान एकदम बेस्ट आठवलं, ते उत्तर लिहिताना तर आपला आन्सर नक्की राईट येईल. कळलं, नक्की समजलं. त्यामुळं आता तुम्ही प्रिपरेशन करताना एक गोष्ट नीट डोक्यात ठेवा, जेव्हा तुम्ही एक्झामला बसताल नक्की ट्राय करा, क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या वे मध्ये आन्सर आठवलं पाहिजे. सगळ्यात पहिलं क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्याला चॅप्टर आठवला पाहिजे, ठीक आहे. चॅप्टर आठवल्यानंतर त्या चॅप्टर मधला कुठला सेक्शन होता तो आठवला पाहिजे. सेक्शन नंतर कन्सेप्ट आठवली पाहिजे. आता तुम्ही कन्सेप्ट पर्यंत गेलात ना तर आपसुक तुम्हाला कुठलं पेज होतं ते पण आठवेल, आणि कन्सेप्ट आठवल्यानंतर आपोआप तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड्स जे असतात ते आठवतातच, आठवतात म्हणजे आठवतात. त्यामुळे ह्या फ्लो मध्येच आपल्याला काय करावं लागेल, एखाद्या क्वेश्चनचं आन्सर लिहिताना प्रॉपरली या स्टेप फॉलो कराव्या लागतील आणि आन्सर फ्रेम करावा लागेल. समजलं नक्की प्रत्येकाला. त्यामुळे इथून पुढं जेव्हा तुम्ही नवीन चॅप्टर किंवा S1चा कुठलाही चॅप्टर प्रिपेअर करायला घेताल त्यावेळेला ह्या गोष्टी नीट डोक्यात ठेवा. आता तुमचं काम आहे ना अजून सोपं पण करतो, पण त्या अगोदर जर यानुसार आपण प्रिपरेशन केलं तर काय काय होऊ शकतं ते समजून घेऊ. पहिली गोष्ट, आपल्याला प्रॉपर पूर्णपणे चॅप्टर समजलेला असेल, बरोबर ना. कारण आपण काय करतोय, व्यवस्थित सेक्शन्स करतोय. सेक्शन्स केल्यामुळे काय होतंय तर आपल्याला कुठल्या सेक्शनमध्ये कुठल्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतात, आणि त्या कन्सेप्टमध्ये कुठल्या थिअरॉटिकल पार्ट्स आहे, कुठला न्यूमेरिकल पार्ट्स आहे, कुठलं डेरिव्हेशन आहे, कुठले लॉज आहेत, या बारीक बारीक गोष्टी आपोआप लक्षात राहतील. आणि महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला वरतीच दाखवलं होतं मी, 12 पेजेसचा चॅप्टर होता, ज्याला आपण डिवाइड कसं केलं होतं, पहिले 5, नंतरचे 2 पेजेस आणि त्यानंतरचे 5 पेजेस. म्हणजे काय झालं, सेक्शननी चॅप्टरच छोटा झाला की नाही, म्हणजे प्रिपरेशन करणं इझी जाईल. डोक्यामध्ये 12 पेजेसचं टेन्शन नसेल, 5 पेजेसचं टेन्शन असेल. आता मला सिंपल सांगा, 12 पेजेस करणं इझी आहे का 5 पेजेस करणं इझी आहे? सरळ सरळ आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय येतं, नाही बाबा 5 पेजेस मी पटकन करू शकतो. मग 5 पेजेस जर मी पटकन करू शकतो तर मला चॅप्टर प्रिपरेशनसाठी टाइम किती लागला, कमीच लागला की नाही. हा, म्हणजे जर आपण एकच गोष्ट छोटासा जर आपण चेंज केला आपल्या प्रिपरेशन मध्ये तर आपल्याला टाइम कमी लागू शकतो. त्यानंतर जे जे मोठे चॅप्टर्स होते ते आपोआप छोटे होतील. नंतर मेमराईज करणं, लर्निंग करणं इझी होईल, आणि एक्झाम मध्ये रायटिंग करणं इझी जाईल. आता या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं हे समजलं तुम्हाला, नक्की समजलं. काय करायचंय ते समजलं. बघा, मी तुम्हाला एकदम भला मोठा प्लॅन नाही दिला, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आन्सर लर्न कसं केलं जातं, नोट्स कशा काढल्या जातात, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण जर आपली पहिली स्टेपच चुकली ना तर आपल्या सगळ्या पुढच्या स्टेप सहज चुकतील, त्या चुकायची गरजच नाही पडणार. त्यामुळं पहिली स्टेप अशी आहे की आपल्याला प्रिपरेशन करताना चॅप्टरला सेक्शन वाईज डिवाइड करायचं. चॅप्टरला सेक्शन वाईज डिवाइड केलं की आपलं जवळपास 90% काम झालं म्हणूनच समजा, आणि हा आपल्याला आउटपुट 100% भेटणार. त्यामुळं आता तुमची जी सेमिस्टर एक्झाम होईल, दिवाळीच्या आधीच होईल म्हणा, ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेला या प्लॅननुसार व्यवस्थित प्रिपेअर करा आणि नक्की तुम्हाला आउटपुट मिळून जाईल. आता तुमचं काम जरा अजून इझी करतो बघा.
चॅप्टर वाईज मी काय केलंय, त्या ठिकाणी सेक्शन केलेत. आणि एक महत्वाची गोष्ट की टाइम किती लागला पाहिजे, मॅक्सिमम टाइम किती तुम्ही देऊ शकता ते पण दिलंय. बघा ग्रॅव्हिटेशनला कसं डिवाइड केलंय, तर इंट्रोडक्शन पेज आहे सुरुवातीला, नंतर सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलर्स लॉ, म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या आधी काय झालं त्याची काय आली हिस्ट्री. मग ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला, तर न्यूटन साहेबांनी लावला, त्याच्याबद्दल थिअरी आली, आणि ऍट द एंड ग्रॅव्हिटेशनचं हेल्प करून काही बेसिक पॉईंट एक्सप्लेन केलेत. मग आता बघा हा चॅप्टर एकूण 1, 2, 3 सेक्शन मध्ये डिवाइड झाला. प्रत्येक सेक्शन तुम्ही 1 तासामध्ये जरी प्रिपेअर केलं तरी हा चॅप्टर तुम्ही 3 तासामध्ये सहज प्रिपेअर करू शकता. काही टेन्शन नाही का? काहीच टेन्शन नाही ना. म्हणजे जो चॅप्टर तुम्हाला मोठा वाटत होता तो छोटा झाला. सेम पिरियडिक टेबलला तुम्हाला मागाशीच क्लासिफाय करून दाखवलं, 3 सेक्शन्स करून दाखवले होते. म्हणजे आधी सायंटिस्ट, त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉ कसा राहतो, त्यानंतर ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स, पिरियडचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानुसार व्हॅलन्सी कशी, ॲटॉमिक साईज, मेटलिक नॉन मेटलिक कॅरेक्टरिस्टिक्स कसा चेंजेस होतात, या गोष्टी बघायच्यात. आता ह्यांचा पण टाइम दिलाय बघा. चॅप्टर थोडा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अर्धा तास एक्स्ट्रा देऊया. मग हाही चॅप्टर तुम्ही आराम के साथ 1.5 हवर्सने जरी व्यवस्थित प्रिपेअर करायचं ठरवलं तरी आराम के साथ 4.5 तासामध्ये हा प्रिपेअर होऊन जातो. डेली छोटा पार्ट करा, आपसूक तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल. नंतर केमिकल इक्वेशन्सला पण त्या पद्धतीने बॅलन्स करून टाकलेलं आहे. आता S1च्या ह्या पूर्ण सिलेबसमध्ये चॅप्टर नंबर 2 तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे, मोठा पण आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर म्हणजे लेन्सेस, हा देखील मोठा आहे. आणि सेकंड लास्ट चॅप्टर म्हणजे कार्बन कंपाऊंड, हा तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करावा लागेल. आता जर एक्झामला तुम्हाला पहिले 7 चॅप्टर असतील तर लोड घेऊ नका, त्यातला सेकंड चॅप्टर एकदम बेस्ट लेवलला प्रिपेअर करून जा. चलो एक काम करा, जास्त टाइम नको घालवायला, पटपट स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. घेतला स्क्रीनशॉट? चलो सेकंड पेजचा पण पटकन घ्या. घेतला? नक्की. बाकी व्हिडिओ कसा वाटला, अजून कुठल्या प्रिपरेशनच्या टिप्स पाहिजेत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट, इंस्टाग्रामच्या पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये ID टाकून देतो, मस्तपैकी त्यावरती 1 मिनिटचे व्हिडिओज येत असतात, त्यामुळे तुमचं प्रिपरेशन आणि कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. चलो पुढचं पण घ्या. घेतला? गुड. आता 10 चॅप्टर नाही दिलेला, एक्झामला 10 चॅप्टर नसेलच, 9 पर्यंतच तुम्हाला 70% सिलेबस राहील. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाकी कसं वाटलं प्रिपरेशन कमेंटमध्ये सांगा. अजून कुठल्या सब्जेक्टचं प्रिपरेशन तुम्हाला पाहिजे तेही सांगा. जर एखादी कन्सेप्ट नसेल समजली ते देखील विचारा, नक्की त्यावरती तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. बाकी व्यवस्थित प्रिपेअर करा. एक्झाम आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या बेसवरतीच आपलं बोर्डचं प्रिपरेशन पूर्णपणे डिपेंड असणार आहे. त्यामुळे सेमिस्टर एक्झामला लाईटली घेऊ नका, नीट प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.